नमस्कार येवकार, हांव किशोर नायक गांवकार। आयचो विशय म्हटल्यार गोवा युनिव्हर्सिटींतल्या पेपर लिकेज प्रकरणाचो सध्या बरोच बोवाळ सुरू आसा। गोंयचे एक नामनेचे दिसाळें दैनीक गोमंतक ह्या पेपरान पयली ही बातमी एक्सपोज केली आणि ही बातमी एक्सपोज केल्या उपरांत एक खवदळ गोंयच्या शिक्षण मळाचेर सुरू जाली। एक प्रोफेसर एका चली स्टुडंटाक पास करपाक लागून पेपर चोरता आणि त्या चली स्टुडंटाक दिता आणि त्या पेपराच्या आधाराचेर ज्या चलयेक केन्नाच परीक्षेन चड मार्क्स मेळनात त्या चलयेक परीक्षेक चड मार्क मेळटा, अशा पद्धतीचे हे प्रकरण गोमंतकान एक्सपोज केले आणि पुरायपणान डिटेलान त्या प्रकरणाची स्टोरी गोमंतकान प्रसिद्ध केली। त्या उपरांत वेगवेगळ्या वाठारांत बोवाळ सुरू जालो। आरटीआय एक्टिविस्ट काशीनाथ शेटये आणि तांचे वांगडी हांणी आक्षी पुलीस स्टेशनाचेर वचून कंप्लेंट लॉन्च केली। त्या उपरांत गोवा युनिव्हर्सिटी भितर NSUI आणि ABVPच्या भुरग्यांनी बीन वचून थंय एजिटेशन केलें। वायस चान्सलरा कडेन तांणी डिमांड केलो की त्या प्रोफेसराचेर एसिस्टंट प्रोफेसराचेर एक्शन जावची म्हणून आणि ह्या पुराय प्रकरणाची सखोल चवकशी जावची म्हणून। आता ज्या तरेन ह्या प्रकरणाचे एक्सपोजर दैनीक गोमंतकान केले, त्या गोमंतकाच्या बातमे वयल्यानूच वेगवेगळ्या गोंयच्या लोकांनी प्रतिक्रिया दिल्यो। आयज दैनीक लोकमताचेर त्या प्रकरणाचेर वेगवेगळ्या लोकांच्यो प्रतिक्रिया आमी वाचल्यो आणि त्या प्रतिक्रिया भितर प्रत्येकान आपापल्या पद्धतीन ताचेर प्रतिक्रिया दिला की खरात खर कारवाय त्या प्रोफेसराचेर जावची, त्या प्रोफेसराक सस्पेंड करचो, त्या प्रोफेसराक कामावयल्यान काडून उडोवचो आणि वेगवेगळ्यो प्रतिक्रिया दिल्यो। म्हणून ह्यो सगळ्यो प्रतिक्रिया ज्यो आसात त्यो फक्त आणि फक्त जी बातमी त्या प्रकरणाच्या संदर्भात छापून आयली त्या बातमेचेर आधारित ह्यो प्रतिक्रिया आसल्यो। आता जी बातमी प्रसिद्ध जाली आणि त्या बातमेन ज्यो गजाली सांगल्या त्यो गजाली खऱ्योच घडल्यात काय त्यो गजाली ऐकीव ताची अजून चौकशी जावंक ना, ताजें अजून इन्व्हेस्टिगेशन जावंक ना, त्या एसिस्टंट प्रोफेसराचो स्टेटमेंट अजून रेकॉर्ड जावंक ना, जी चली बेनिफिशियरी ह्या पेपर लिकेजीची म्हणटात त्या चलयेचो स्टेटमेंट अजून जावंक ना आणि अशें आसतना त्या फक्त छापून आयिल्ल्या बातमेचेर लोकांनी आपल्यो प्रतिक्रिया दिल्यो आणि त्या प्रतिक्रियेंतल्यान आयज वेगवेगळ्या पद्धतीन त्या विशयाचेर चर्चा सुरू आसा। आता गोवा युनिव्हर्सिटीचो हो विशय हो पयलेच फावट न्हू। गोवा युनिव्हर्सिटी कायम खंयच्या ना खंयच्या तरी विशयांतल्यान गाजत आसता। बऱ्या गजालींक खातीर गाजपाचें सोडून नका त्या गजालींक गोवा युनिव्हर्सिटी सदांच गाजता। फाटले फावट आमी पळयले कशा तरेन गोंयच्या कॅन्डिडेटांक भायर उडोवपाक लागून कशा तरेन थंय सिस्टमॅटीक पद्धतीन लॉबिंग चल्ला आणि हे जे वायस चान्सलर म्हणून थंय ज्या लोकांची नियुक्ती जाता ते लोक कशा तरेन गोंयकारांक पयस दवरून आपल्या लोकांक कशा पद्धतीन भरपाचो प्रयत्न करतात, मागीर त्या संदर्भातले कशे नेम तयार जातात, हे सगळ्यो गजाली आमी पळयल्यो। दुर्दैवान गोवा युनिव्हर्सिटीचे मानांकन हे देंवत आसा। गोंयची एकमेव युनिव्हर्सिटी आणि ह्या युनिव्हर्सिटीची जर आयज परिस्थिती जर पळयत जाल्यार खूपच दुर्दैव म्हणचे पडटले। शिक्षणीक मळार ते खरेंच दुर्दैव थारता। आता युनिव्हर्सिटीचेर पुरायपणान सरकारचो कंट्रोल आसना। युनिव्हर्सिटी इज एन ऑटोनॉमस बॉडी, म्हणून ऑटोनॉमस बॉडी असली सुद्धा जरी जाल्यार सरकाराचो आर्थीक तेंको त्या युनिव्हर्सिटीक आसता आणि त्या खातीर सरकार आणि हायर एड्युकेशनाचे मॉनिटरींग, सरकार आणि हायर एड्युकेशनाचो कंट्रोल युनिव्हर्सिटीचेर आसप खूप गरजेचो आसा। युनिव्हर्सिटी भितर सगळ्यात व्हडली गजाल ती म्हटल्यार आमी फाटल्या फावटी युनिव्हर्सिटीच्या संदर्भात विशय काढलो, थंय कितलेशेच प्रोफेसर हे कॉन्ट्रॅक्ट बेजीस काम करतात। फुल टायम थंय प्रोफेसरांची नेमणूक जायना
आणि जी नेमणूक जाता तातून गोंयच्या प्रोफेसरांक कशा पद्दतीन सायडलायन करपाचें राजकारण युनिव्हर्सिटीन चलता तेवूय आमी पळयलां. आतां सुदैवान गोंयकार कितलेशेच शिकलेले आसात, ते त्या त्या पोस्टा खातीर पात्र आसात, पूण ते पात्र आसूनय बीन कशा पद्दतीन थंय सिस्टमॅटीक लॉबिंग करून भायल्या मनशांक थंय नियुक्त करपाचें राजकारण चलता हेवूय सगळें आमी पळयल्लें आसा. आतां मुखेलपणान हो जो विशय आहा तो विशय हो वेगवेगळ्या एंगलांतल्यान एक सिरियस विशय थारला. आतां जी बातमी गोमंतकान ह्या प्रकरणाची एक्सपोज केली, नो डावट की एक अशें प्रकरण जे प्रकरण खरेंच सिरियस. आतां त्या प्रकरणाची चवकशी जाल्या उपरांत तातूंतले फॅक्ट्स मुखार आयल्या उपरांत कळटलें की जे गोमंतकान छापून हाडला तें कितपत बरोबर आनी कितपत फॅक्ट आनी फॅक्ट्स भितर आसात हें सगळें चवकशी उपरांत सिद्ध जातलें. पुणून त्या बातमेन एकूच गजाल ही सिरियस आक्षेप घेवपा सारकी घडली. ती गजाल म्हटल्यार जेन्ना पयलीच बातमी गोमंतकान ही प्रसिद्ध केली, त्या बातमे भितर पयल्या पॅरेग्राफान म्हटल्यार इंट्रो म्हणटात ताका आमी, त्या इंट्रो भितर एका सहाय्यक प्राध्यापकाने आपल्या मैत्रिणीला मदत करण्यासाठी अशा पद्धतीनं हे पेपर फुटी प्रकरण झालं. आणि मागीर खंय तरी ती बातमी बरोवपी पत्रकाराचो कंट्रोल गेल्लो दिसता आमकां आणि तातूंत उघडपणान त्या प्रोफेसराची प्रियसी असो उल्लेख त्या बातमे भितर जाला. खरें म्हटल्यार हें खूब दुर्दैव म्हणचें पडटलें. आतां एका प्रोफेसराचो उल्लेख एका स्टुडंटा कडेन प्रियसी म्हणून करप हें पयलीं कितपत योग्य. घडये कोणाच्या मनान कितें आसत हें सांगपाक जायना, पुणून जाहीरपणान बातमेन असो उल्लेख करप हें खरें म्हटल्यार त्या गर्ल स्टुडंटाचें डिफमेशन जाता. आतां त्या गर्ल स्टुडंटाच्या डिफमेशना पर्यंतच हो विशय उरना. जो एसिस्टंट प्रोफेसर ह्या सगळ्या प्रकरणान जे एसिस्टंट प्रोफेसराचें नांव येता ताची जेन्ना आमी चवकशी केली तेन्ना आमकां अशें दिसून आयलें की तो एसिस्टंट प्रोफेसर हो मॅरीड पर्सन आसा. आनी तो मॅरीड आसतनाय बीन त्या बातमेन ताचो उल्लेख त्या चलयेचो त्या एसिस्टंट प्रोफेसराची प्रियसी असो करप हें अत्यंत आक्षेपार्ह गजाल आसा. आणि ह्या आक्षेपार्ह गजालीच्या संदर्भान म्हाका दिसता त्या पेपरानूय ह्या गजालीचेर सिरियस विचार करचो पडटलो. प्रोफेसर आणि स्टुडंट हे कॉलेज लेवल आणि युनिव्हर्सिटी लेवला वयले जे संबंध आसात त्या संबंधा बाबतीत उलयतना बरयतना आमी सदांच संवेदनशील आसप हें खूब गरजेचें. कारण ते रिलेशन इतले सेन्सिटीव आसता की त्या सेन्सिटीव रिलेशनाची जर मॉर्डर क्रॉस जायत जाल्यार तातूंतल्यान भयानक गजाली निष्पन्न जावपाक शकता. आणि त्यो गजाली जावच्यो न्हू, कारण त्या शिक्षणाची त्या शैक्षणिक संस्थेची पवित्रता जी आसा ती त्या रिलेशना भितर आसा. खंयचोय प्रोफेसर आपल्या स्टुडंटा कडेन फ्रेंडली आसपाक शकता, फ्रेंड म्हणून तो त्या स्टुडंटा कडेन वागपाक शकता. हे त्या प्रोफेसर आनी त्या स्टुडंटा भितरल्या सामंजस्याचो हो भाग आसपाक शकता. पुणून थेट त्या प्रोफेसराची प्रियकर अशा पद्दतीचो ब्रँड अशा पद्दतीचे शिक्कामोर्तब करच्या पयलीं ती बातमी बरोवपी पत्रकारान एक थोडो विचार करपाची गरज आसली. आतां भाव भयण, मागीर हजबंड वायफ, आवय पूत, आवय बापूय ही सगळी रिलेशनां ही एस्टॅब्लिश्ड रिलेशनां आसतात. पुणून एक लग्न जाल्ल्या प्रोफेसराचो उल्लेख एका गर्ल स्टुडंटा कडेन प्रियसी म्हणून करप हें मात्तूय सारकें न्हू. आणि ती गजाल ही खर निषेध करण्या सारकीच ही गजाल ठरता. आता एक म्हटल्यार ती बातमी जी प्रसिद्ध जाली त्या बातमे भितर एका प्रोफेसरान आपलें नांव उघड न करपाच्या अटीचेर हे सगळे इन्फॉर्मेशन त्या रिपोर्टराक दिला. ऑब्वियसली पत्रकारांक बातम्याची सपना पडनात. पत्रकारांचो कोण ना कोण तरी एक सोर्स आसचो पडटा आणि त्या सोर्साच्या त्या इन्फॉर्मेशनाची विश्वासार्हता कितें ह्या विश्वासार्हतेच्या आधाराचेर खंयचोय पत्रकार असल्यो बातम्यो
छापता, प्रसिद्ध करता. आता ज्या प्रोफेसरान इन्फॉर्मेशन दिला आणि ज्या इन्फॉर्मेशनाचेर हे सगळे एक्सपोजर दैनिक गोमंतकान केल्लेले आसा, त्या प्रोफेसरान ही गजाल जरी सांगली की तो प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर त्या चलये कडेन फ्रेंडली आसा आणि तांचे अफेअर आसा आणि म्हणून ती त्याची प्रियसी आसा, अशें आसलें ती प्रत्येकाच्या मेंटॅलिटीचो प्रश्न. पूण तो अशा पद्दतीन एस्टॅब्लिश करून त्या बातमे भितर ताचो तसो उल्लेख करप, हे त्या चली मनशा खातीर, त्या स्टुडंटा खातीर ताचे फूल लायफ बदनाम करपाच्या संदर्भातलो हो विशय जाता. त्या चलयेचो खंयच स्टेटमेंट हो नोंद केल्लो ना. त्या चलयेन खंयच मान्य केल्लें ना की आपले त्या असिस्टंट प्रोफेसरा कडेन कितें तरी एक अफेअर आसा म्हणून. मागीर त्या असिस्टंट प्रोफेसराची ती प्रियसी हे थारोवपाचो अधिकार त्या पत्रकाराक कसो वयता, हो खूब इम्पॉर्टंट विशय आसा. दुसरी गजाल, ह्या सगळ्या मॅटरान ही सगळी एलिगेशन्स आसात. आतांच आमी एक डिबेट पळयताले गोमंतकाचे एडिटर आणि गोमंतकाचे चीफ रिपोर्टर हांच्या भितर, आणि गोमंतकाच्या एडिटरान ह्याच प्रकरणाच्या संदर्भात सविस्तर माहिती त्या डिबेटी भितर दिल्ली आसा की कशा तरेन हो असिस्टंट प्रोफेसर हो हेर प्रोफेसराची कबर्ड्स डुप्लिकेट चावयो वापरून उगडटालो, तातूंतली केमिकल्स तो काडटालो आणि अशें करप हे गुन्यांव ठरता, असोय आर्ग्युमेंट त्या डिबेटा भितर आयलो. आता एक प्रोफेसर आपल्या हेर कोऑर्डिनेट प्रोफेसरांच्यो चावयो डुप्लिकेट करता आणि तांची कबर्ड्स विदाउट देअर नॉलेज ती ओपन करता, तातूंतली केमिकल काडटा आणि अशाच तरेन तांणी तो पेपरूय काडलो आणि त्या चलयेक दिलो, अशा पद्दतीन माहिती त्या बातमे भितर आसा. आता हे प्रकरण व्हायस चान्सिलराकडे ऑलरेडी पावल्लें असोय दावो त्या बातमे भितर आसा आणि व्हायस चान्सिलरान फक्त तांकां तंबी दिली आणि हे प्रकरण मिटयलें, असोय तातूंत उल्लेख आसा. आता ह्यो सगळ्यो गजाली जर खऱ्यो आसत आणि व्हायस चान्सिलरान जर इतल्या सिरियस मॅटराचेर फक्त ताका तंबी दिवन जर हो विशय सोंपयल्लो आसा, जाल्यारूय तो सिरियस, पुणून त्याची चवकशी जावची पडटली आणि फॅक्ट्स, सत्य हे मुखार येवचें पडटलें. आता त्या बातमे भितर अशेंय म्हटलां की जेन्ना हेर प्रोफेसरांक डावट आयलो हाचो, ह्या प्रोफेसराचो, की हो अशा पद्दतीन डुप्लिकेट चावयो वापरून आमची कबर्ड्स ओपन करता म्हणून, त्या सगळ्यांनी एक दीस मेळोन ताका धरलो आणि मागीर ताका धरून दिलो. आता ह्या सगळ्या प्रोफेसरांनी जर त्या असिस्टंट प्रोफेसराक हे कृत्य करताना जर धरलो आणि इतलें करून जर हो मॅटर व्हायस चान्सिलराकडे वचून व्हायस चान्सिलरान जर ताचेर तशा पद्दतीन जर एक्शन घेवंक ना, जाल्यार ती व्हायस चान्सिलराची मिस्टेक जाता. पुणून व्हायस चान्सिलराची मिस्टेक जावन हे प्रकरण सोंपलें आणि मागीर अकस्मात हें आतां प्रकरण फाटल्या सप्टेंबर म्हयन्याचें, आयज आमी आसात मार्च म्हयन्यान, इतले म्हयने 5 म्हयन्या उपरांत अकस्मात हे प्रकरण पेपरांतल्यान एक्सपोज जाता. हाचो नेमको अर्थ कितें? तर हाचो अर्थ ज्या प्रोफेसरान धीटपणान हे प्रकरण कशाच पद्दतीन अशा असिस्टंट प्रोफेसराक वगी रावप ना आणि हो प्रकार खपोवन घेवप ना, ह्या उद्देशान जर ह्या प्रोफेसरान मिडिया मार्फत जर हे प्रकरण जर एक्सपोज केल्लें आसत आणि ताचेर जर एक्शन जावची अशा पद्दतीन जर त्याची अपेक्षा आसत जाल्यार तातूंत वायट ना. पुणून एज अ प्रोफेसर म्हणून त्या प्रोफेसरान आपल्या हेर प्रोफेसरा वांगडा, जे प्रोफेसर ह्या सगळ्या त्या असिस्टंट प्रोफेसराक धरपाक आसले सामील, तांची गोवा युनिव्हर्सिटी प्रोफेसरांची संघटना आसा, त्या संघटनेच्या मार्फत जर व्हायस चान्सिलरान हाचेर एक्शन घेवंक ना जाल्यार त्या संदर्भात तांणी चान्सिलराकडे कंप्लेंट करूं येता आसली, तांणी गव्हर्मेंटाकडे ह्या संदर्भात बरोवन गव्हर्मेंटाकडे ह्या संदर्भातली इन्क्वायरी मागो येता आसली. पुणून ह्यो सगळ्यो गजाली एका मिडियाच्या माध्यमांतल्यान एक्सपोज करप हातून वायट कांयच ना, कारण मिडिया अशा पद्दतीच्यो एक्सपोज गजाली करप, ज्यो गजाली लिपोवन आसतात त्यो गजाली, चुकीच्यो गजाली एक्सपोज करप हे मिडियाचें काम. पुणून ह्या सगळ्या प्रकरणान ज्या पद्दतीन त्या असिस्टंट प्रोफेसराचे आणि त्या गर्ल स्टुडंटाच्या रिलेशनाच्या बाबतीत जे स्टेटमेंट आणि जे चित्र रंगोवपाचो प्रयत्न ह्या सगळ्या एपिसोडांतल्यान जाला,
तो अत्यंत दुर्दैवी म्हणचो पडटलो आणि ताचे लॉंग लास्टिंग परिणाम हे शैक्षणिक मळाचेर घडपाक शकता हाची जतनाय दर एकल्याक आमकां घेवची पडटली. आतां आयच्या लोकमताचेर व्हायस चॅन्सिलराचो स्टेटमेंट आसा की ह्या प्रकरणान कांयच तथ्य ना, हे प्रकरण कोण तरी त्या एसिस्टंट प्रोफेसराचेर रिवेंज घेवपाक सोदता आणि त्या रिवेंजाच्या हेतून ह्या प्रोफेसराचेर हे आरोप जाता असो स्टेटमेंट हो व्हायस चॅन्सलरान केल्लो आसा. आता व्हायस चॅन्सलर हे एक जबाबदारीचे पद आणि ह्या जबाबदारीच्या पदा वयली व्यक्तीच जर म्हणटा की त्या एसिस्टंट प्रोफेसरा कडल्यान कांयच चुकीचें घडोंक ना आणि ह्या सगळ्या प्रकरणान कांयच तथ्य ना, जाल्यार मागीर मिडियान हो जो विशय हाडला त्या विशयाची तथ्य सत्यता कोण पडताळतलो. आता युनिव्हर्सिटीन 3 मेंबर कमिटी काडून ह्या प्रकरणाची चौकशी करपाचें थारायला. त्यावूय 3 मेंबर कमिटीचेर त्या मिडियान टिका केल्या की ह्या 3 मेंबर कमिटीन कितें जातलें. सगळ्या गव्हर्मेंटाच्या करप्शन हेर गजालीचेर आवाज काडपी काशीनाथ शेटये तेवूय मुखार सरले आणि तांणी आगशी पुलीस स्टेशनाचेर कंप्लेंट केली. आता त्या कंप्लेनी भितर कांयच प्रूफ ताणें आपल्या कंप्लेनीक अटॅच केल्ले आमकां काय पळोवंक मेळोंक ना. आणि सस्पेन्शन ऑर्डर जी युनिव्हर्सिटीन इश्यू केल्या, दॅट सस्पेन्शन ऑर्डर इज बेस्ड ऑन वॉट एवर रिपोर्ट्स पब्लिश्ड इन द मिडिया अँड अ पुलीस कंप्लेंट फायल्ड बाय काशीनाथ शेटये असो उल्लेख त्या सस्पेन्शन ऑर्डरीन आसा. आता अशा पद्दतीचे गजाली, आता कॅश फॉर जॉबान अशे कितल्योश्योच कंप्लेनी फायल जाल्यो, अशी कितलीशीच एलिगेशनां जाली, पूण एक्शन जाल्ली, कोण तरी सस्पेंड जाला अशें आमी पळोवंक ना. नोकर भरतीच्या प्रकरणान कितल्याशाच प्रकरणान आमी पळयला की पेपर ब्लँक पेपर दिवन ते पेपर कोणी तरी भलत्यानूच बरोवन त्या लोकांक नोकऱ्यो दिल्ल्योय आमी पळयल्यात. मागीर 100 आउट ऑफ 100 मार्क घालून ज्या कॅन्डिडेटांक हेर परीक्षेनी मार्क्सूच पडोंक ना त्या कॅन्डिडेटांक दुसऱ्या परीक्षेन 100 आउट ऑफ 100 मार्क्स पडटात, तांचेरूय एक्शन जाल्ली आमी पळोवंक ना. मागीर ह्या प्रकरणान अशा पद्दतीची ताबडतोब एक्शन जाली, पूण बेज ऑन कंप्लेन अँड बेज ऑन एलिगेशन मेड इन द मिडिया हो आधार घेवन गोवा युनिव्हर्सिटी एका एसिस्टंट प्रोफेसराक सस्पेंड करपाक शकता काय कितें. गोवा युनिव्हर्सिटीची जबाबदारी आसली की पुरायपणान ह्या प्रकरणाची चौकशी करपाक जाय म्हणून. जेन्ना चौकशी करून तुमकां जर हातूंत सत्यता जर मेळटा जाल्यार नो डावट यू हॅव टू टेक एक्शन आणि स्ट्रिक्ट एक्शन अशा पद्दतीन घेवपाक जाय. पुणून जेन्ना व्हायस चॅन्सिलरूच म्हणटा आपल्या स्पश्ट स्टेटमेंटान की ह्या प्रकरणान कांयच खरें ना, हें खंय तरी कोणाचे कोणाकडे तरी कोत्रपण आसा, खंय तरी त्या एसिस्टंट प्रोफेसराचे आनी एका प्रोफेसरा कडेन खंयच्या तरी एका प्रकरणा वयल्यान झगडी जाल्ली, तांणी ताच्या कब्बडांतल्यान कितें तरी कॅमिकल काडलेलें, मागीर तांणी माफी मागली आनी तें प्रकरण मिटलेलें. मागीर अशा पद्दतीच्या ह्या झगड्याचे पर्यवसान म्हणून ह्या गजाली कडेन पळप काय कितें. गोवा युनिव्हर्सिटी भितर हेच्या पयलीं कितलीशीच प्रकरणां आसात. मागीर फेवरेटिझम म्हटल्यार मार्क्स मेळोवपाक फेवरेटिझम, PhD करपाक फेवरेटिझम, एवॉर्ड्स मेळोवपाक फेवरेटिझम, अशा पद्दतीची कितलीशीच प्रकरणां हेच्या पयलीं युनिव्हर्सिटीन जाल्लेली आसा आनी अजुनूय घडटा अशी चर्चा सुरू आसा. मागीर ह्या सगळ्या गजालींचेर बारीकपणान खंय तरी लक्ष दवरून ह्या गजालींचेर कंट्रोल हाडप हें खूब गरजेचें. आता युनिव्हर्सिटीन नव्या पद्दती प्रमाण हेड ऑफ द डिपार्टमेंट हे परमनंट पोस्ट खंय रद्द केला आणि हो जो हेड ऑफ द डिपार्टमेंट जो पोस्ट आसा तो 3-3 वर्सांनी सर्क्युलेशन पद्दतीन चेंज जायत रावता आणि हेड ऑफ द डिपार्टमेंट हो वेगवेगळ्या जे प्रोफेसर असतात युनिव्हर्सिटीन त्या सगळ्यांक हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणून काम करपाची संद मेळटा. पूण ह्या सर्क्युलेशन पद्दती खातीर कांय प्रोफेसरा भितर खंय तरी रिलेशन्स बिगडपाचें नाजाल्यार तांच्या भितर स्पर्धा तयार जावपाची, तांच्या भितर कोत्रपणां तयार जावपाचे प्रकार सुरू आसात आनी तातूंतल्यान मागीर एकामेकाक टार्गेट करपाक लागून अशें कितें तरी एलिगेशनां करून नाजाल्यार अशें कितें तरी प्रकरण उगडकीस हाडून अशा पद्दतीचे टार्गेट करपाचे प्रयत्न गोवा युनिव्हर्सिटीन सुरू आसात अशी चर्चा आसा. पुणून मेन विशय हो की त्या गर्ल स्टुडंटाच्या बाबतींत प्रियसी म्हणून उल्लेख जावप ही पुरायपणान चुकीची गजाल आसा आणि म्हाका दिसता अशा पद्दतीन जर मिडिया
जर वागपाक लागलो जाल्यार तातूंतल्यान समाजा भितर टोटल चुकीचो संदेश वचपाक शकता. आता त्या गर्ल स्टुडंटाचें नांव जरी प्रसिद्ध जावंक ना, पुणून त्या प्रकरणाची चवकशी जाय नसतना त्या एसिस्टंट प्रोफेसराचें नांव मात जाहीर जाल्लें आसा. आनी तेवूय खरी म्हटली सिरियस गजाल. आता समजा त्या चवकशीन त्या एसिस्टंट प्रोफेसरान कांयच करूंक ना, नाजाल्यार तो निर्दोश जर त्या चवकशींतल्यान भायर आयलो जाल्यार मागीर ताका जबाबदार कोण? आनी जे गर्ल स्टुडंट ह्या सगळ्या प्रकरणान ज्या गर्ल स्टुडंटाचो उल्लेख जाता त्या गर्ल स्टुडंटाचें नांव जरी पब्लीक जावं नसलें गेल्या युनिव्हर्सिटी भितर ते गर्ल स्टुडंट कोण हें भुरग्यांक खबर आसपाक शकता. आनी त्या गर्ल स्टुडंटाचो उघडपणान त्या एसिस्टंट प्रोफेसराची प्रियसी म्हणून उल्लेख करप ही तर तातूंतल्या तातूंत आनीक सिरियस गजाल आसा. आता ती प्रियसी जर थारतलो, एक लग्न जाल्लो एसिस्टंट प्रोफेसर एका गर्ल स्टुडंटा कडेन अशा पद्दतीचे रिलेशन दवरप हो गुन्यांव थारता. आता ते प्रियसी म्हणून थारयले कोणी? त्या चलयेचेर प्रियसी म्हणून ब्रँड लावपाचो अधिकार दिलो कोणी? हो खूब सिरियस मॅटर आसा. आनी म्हाका दिसता ह्यावूय मॅटराची सिरियस कॉग्निजन्स ही ह्या इन्क्वायरी कमिटीक घेवची पडटली. ह्या इन्क्वायरी कमिटीन पुरायपणान ह्या सगळ्या प्रकरणाची सखोल चवकशी करची पडटली. आता त्या बातमी भितर तांणी पर्याय दिल्या की त्या प्रोफेसराचो मोबायल चॅक करचो, त्या प्रोफेसराचो लॅपटॉप सीज करचो, तें इन्फॉर्मेशन सगळें भायर काडचें. मागीर बाकीच्यो ज्यो गजाली पेपर सेटिंगाच्या बाबतींत जो प्रोसेस घडटा तो प्रोसेस सगळो चॅक करचो. तातूंत अशेंय एका प्रोफेसरान म्हटलां की आमी पेपर अशेंच टेबलाचेर दवरताले कारण पेपर चोरयेक वयतलो असो कोणाक दुबावूच नासलो. जर पेपर सेट केल्या उपरांत त्या पेपराची कशी काळजी घेवप हेचो जर पद्दत जर थारलेली आसा जाल्यार तो प्रोफेसर आमी ते पेपर अशेच दवरतात अशें कशें म्हणपाक शकता? म्हटल्यार अशा पद्दतीन विद्यापीठाचो कारभार चलता काय कितें असोय दुबाव येवपा सारकी ही आतां परिस्थिती निर्माण जाल्ली आसा. आनी अशा वेळार म्हाका दिसता हें खूब सिरियस प्रकरण आसा. ह्या सिरियस प्रकरणाची सिरियस चवकशी जावपाची गरज आसा. जर ह्या सगळ्या काणये भितर जर तथ्य आसा जाल्यार खरान खर कारवाई जावपाक जाय. पुणून हातूंत जर तथ्य ना आनी कोण तरी कोणाचो तरी रिवेंज घेवपाक लागून अशा पद्दतीन जर हें नाटक करता आनी खंयच्या तरी मिडियाक धरून हें जर सगळें प्रकरण जर फुडें व्हरपाक सोदता जाल्यार त्याय बाबतींत सिरियस कारवाय ही करची पडटली. एक गजाल म्हटल्यार ह्या विशयाचेर आरटीआय एक्टिविस्ट काशीनाथ शेटये हांणी कंप्लेंट केल्या उपरांत NSUI स्टुडंट युनियन तांणी आनी ABVPनूय एजिटेशन केलें. आता मुळात हे दोनूय ज्यो संघटना आसात त्यो विद्यार्थी संघटना आनी ह्या प्रकरणान एका गर्ल स्टुडंटाच्या बाबतींत हो सगळो प्रकार घडल्याचो आरोप आसा. मागीर ह्या विद्यार्थी संघटनाची जबाबदारी आसली की तांणी पयलीं जे चली स्टुडंट आसा गर्ल स्टुडंट आसा ताका मेळोवन हे सगळ्या प्रकरणाच्या संदर्भातली पुराय खबर काडपाक जाय आसली. ते जर चली ह्या सगळ्या गजालीक जर मान्यता दिता जायत आसत जाल्यारूच तांणी त्या प्रोफेसराचेर एक्शन घेवपाच्या संदर्भात डिमांड करूं येता आसलो. त्या स्टुडंटाक आपल्या स्टुडंटाक कशा पद्दतीन सांबाळप हें सोडून ह्यो दोनूय संघटना अशा पद्दतीन त्या प्रोफेसराच्या आड कारवाई करपाच्या संदर्भात थंय एजिटेशन करता. हो आनी कितें एक नवीन प्रकार. कितलेशेच स्टुडंटाचे विशय आसात त्या कितल्याशाच विशयांक घेवन आयज युनिव्हर्सिटी कडेन झगडचे सोडून अशा पद्दतीन हे स्टुडंट युनियन अशा पद्दतीन जर वागपाक लागले जाल्यार म्हाका दिसता ती आनीक खंय तरी सिरियस गजाल थारपाक शकता. कारण आतां सगळीं स्टुडंट युनियन ही कशा पद्दतीन पॉलिटिसायज जाल्या हें आमी सगळे जाण पळयतात. आनी त्या खातीर खंय तरी एका स्टुडंटाच्या बाबतींतलोच हो प्रकार घडला. त्या स्टुडंटाची भूमिका त्या स्टुडंटाचो स्टँड समजून न घेता अशा पद्दतीन स्टुडंट युनियनान स्टँड घेवप हें कितपत योग्य तोवूय खूब सिरियस विशय आसा. आनी म्हाका दिसता ह्या सगळ्या प्रकरणाचेर सरकारान आतां हस्तक्षेप करचो पडटलो. हें प्रकरण फक्त पेपर लिकेजी पुरती मर्यादीत ना. ह्या प्रकरणान ज्या पद्दतीन त्या पेपरान ह्या प्रकरणाक एक प्रोफेसर आनी एक गर्ल स्टुडंटाच्या संबंधाचेर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्लेले आसात
त्या संबंधा बाबतीत सिरियस गजाल ही थारता आणि ताचो तपास हो वुमन कमिशनानूय करपाची गरज आसा. महिला आयोगान सुओ मोटो हे प्रकरण घेवचें पडटलें, कारण ह्या प्रकरणात त्या गर्ल स्टुडंटाचो उल्लेख प्रियसी म्हणून कसो जाता. दुसरी गजाल, जर खरेंच ते असिस्टंट प्रोफेसराचे संबंध त्या गर्ल स्टुडंटाकडे जर अशा पद्धतीन आसत जाल्यार एक लग्न जाल्लेल्या असिस्टंट प्रोफेसराक स्टुडंटाच्या बाबतीत अशा पद्धतीचो संबंध दवरप हे कायद्यान योग्य थारता काय कितें. अशे वेगवेगळे एंगल, वेगवेगळ्यो आयाम आता ह्या प्रकरणाक मेळयले आसा आणि त्या खातीर ह्या प्रकरणाकडे खूब सिरियसली पळोवचें पडटलें. महिला आयोगान सुओ मोटो कॉग्निजन्स घेवन त्या गर्ल स्टुडंटाच्या संदर्भात दखल घेवची पडटली. त्या स्टुडंटाकडे संवाद साधून हे नेमके प्रकरणातले कितें तथ्य हे समजून घेवचें पडटलें. जर अशा तरेन प्रोफेसर खंयच्या तरी गर्ल स्टुडंटाक फेवर करपाक जर अशा पद्धतीन जर वागत आसात ताची दखल घेवची पडटली. जर जाणीवपूर्वक आपले खंय तरी इंडिव्हिज्युअल एनिमिटी खातीर कोणाक तरी टार्गेट करपाक लागून जर अशा पद्धतीचे हे स्टोरी तयार करपाचो जर प्रकार हातून घडला आसत जाल्यार ती आनीक सिरियस गजाल थारता. ताच्याय संदर्भात त्या एंगलांतल्यान ह्या सगळ्या प्रकरणाची चौकशी जावची पडटली. आणि जर इतले हे सगळे प्रकरण ज्या पद्धतीन ही काणी ही गोमंतकाचेर छापून आयल्या ती जर काणी खरी आसत, हो सगळो प्रकार व्हायस चान्सलराच्या मुखार वचूनय बीन व्हायस चान्सलरान जर ताची दखल घेवंक ना जाल्यार ती आनीक सगळ्यांत सिरियस गजाल थारता. आणि त्या खातीर ह्या गजाली कडेन सरकारान म्हाका दिसता सिरियसली कॉग्निजन्स घेवन ही गजालीचेर कितें तरी योग्य पद्धतीन ह्या गजालीचो तपास करून सत्य परिस्थिती जनतेच्या मुखार हाडप खूप गरजेचें आसा. ही सत्य परिस्थिती जनतेच्या मुखार येवप खूप गरजेचें, कारण परतून अशा पद्धतीचे प्रकार घडोवंक जायना. हे प्रकार हे शिक्षण क्षेत्रा खातीर खूप धोकादायक ठरपाक शकता. ह्या प्रकारांतल्यान जे प्रोफेसर, शिक्षक आणि विद्यार्थी हाच्या मदलो जो संबंध आसा त्या संबंधांक खंय तरी तेड, हातूंतल्यान भेग, क्रॅक्स ह्या संबंधान येवपाक शकतात, ते येवंक जायना. आणि त्या खातीर सरकारान ह्या विशयाची गंभीर दखल घेवची आणि ह्या प्रकरणातले नेमके सत्य कितें ते सत्य सरकारान आणि चौकशी समितीन जनतेच्या मुखार हाडप खूप गरजेचें आसा. गोवा विद्यापीठाचे कुलपती राज्यपाल हांणी ह्या प्रकरणाची दखल घेतलेली आसा. तांणी 48 तासां भितर ह्या प्रकरणाचो आपल्याक रिपोर्ट दिया अशे इन्स्ट्रक्शन व्हायस चान्सलराक दिल्ले आसात. व्हायस चान्सलर आता नेमको रिपोर्ट राज्यपालांक कितें धाडटा आणि त्या रिपोर्टांतल्यान नेमकें सत्य कितें भायर येता तेवूय आमकां पळोवचें पडटलें. म्हाका दिसता ह्या परिस्थितीन त्या असिस्टंट प्रोफेसरानूय मुखार येवन आपली भुमिका मांडप हें योग्य थारतलें. आणि ज्या प्रोफेसरांनी त्या बातमेच्या नुसार ज्या प्रोफेसरांनी ह्या असिस्टंट प्रोफेसराक धरलेलो ह्यो सगळ्यो गजाली करतना तांणी मुखार येवन उघडपणान उलोवचें पडटलें. कोणूच लिपोवन रावन ह्या प्रकरणाचेर लिपोवन जर रवत आणि कोण जर सत्य जर हाचेर जर उलयना जाल्यार हातूंतल्यान आनीक दुबाव तयार जावपाक शकता. आणि ते दुबाव म्हाका दिसता आमच्या समाजा खातीर आणि शिक्षणा खातीरूय योग्य ठरचे ना. ह्या विशयाचेर सरकार योग्य तो निर्णय घेतलो अशी अपेक्षा आमी करया. तर अशा तरेन वेगवेगळ्या विशयाचेर आमी तुमच्या मुखार गांवकारी अपडेट घेवन येतले. आमचे गांवकारी चॅनल पळयत रावात. देव बरें करूं.